नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नगरपंचायतीच्या नावाने शिमगा, आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीचे बेमुदत उपोषण, पाणी पुरवठा प्रश्न 25 मार्चपर्यंत तर अन्य प्रश्नही सोडवण्याची प्रशासनाची लेखी हमी। जुने सन 2024चे वर्ष सरले, नव्या 2025च्या स्वागतात सर्वजण मशगूल असतानाच आजरा नगरपंचायतीच्या नावाने आज शिमगा झाला। नगरपंचायत इमारतीसमोरच पेंडॉलचा खुट्टा मारून प्रशासनाच्या नावाने संतप्त घोषणा दिल्या गेल्या। प्रशासनाच्या सुस्त, चालढकली, निष्क्रिय आणि निभार कारभाराची जंत्रीच या निमित्ताने बाहेर काढली। आजच्या नववर्षाच्या पहिल्या दिवसाचा हा नूर आगामी वर्षात प्रशासनासमोर काय वाढून ठेवला आहे याची चुणूक दाखवणारा ठरला। मागील काही दिवसात आजरा शहर आणि उपनगरामध्ये चालू असलेल्या कामांच्या ठेक्याची कागदपत्रे मिळाली नाहीत, संकेश्वर बांदा महामार्गावरील पथमार्ग खुला करण्याची कारवाईही झाली नाही, तर शहराचा अत्यंत जिव्हाळ्याचा विस्कळीत पाणीपुरवठा सरळ केला जात नसल्याच्या निषेधार्थ हे बेमुदत उपोषण आंदोलन आजपासून सुरू झालं। आजरा शहर आणि उपनगरात विविध विकास कामे सुरू आहेत, पण ती लपून छपून का होत आहेत, त्याची रितसर कॉन्ट्रॅक्ट डॉक्युमेंट का उपलब्ध केली जात नाहीत, नेमका निधी किती, विकास कामात वापर किती, कोणाकडे याचं कॉन्ट्रॅक्ट, किती दिवसात पूर्तता आदींबाबत माहिती मिळण्याची मागील बैठकीत चर्चा झाली। त्यानुसार ते देण्याचं ठरलं, पण त्यात अद्याप चालढकल सुरू आहे। संकेश्वर बांदा महामार्ग वाहतुकीस खुला होऊन 8-10 महिने झाले, पण शहरातील या मार्गावर नेमका पदपथ कुठे हे शोधावं लागतंय। तो प्रशासनाने खुला करून देणं गरजेचं असल्याचं सांगितलं गेलं, पण कार्यवाही शून्य झाली। पाणीपुरवठा प्रश्न गेली 1.5 वर्ष शहरवासियांना भेडसावतो आहे, पण त्याबाबत अनेक अर्जविनंत्या, आंदोलने, बैठका, चर्चा झाल्या, पण पाणीपुरवठ्याचं विस्कळीतपणा जैसे तेच राहिलं। 28 कोटी रुपयांची नवी पाणी योजना कमालीची रेंगाळली। शहरात योग्य दाबाने पाणी पोहोचतच नाही। समर्थ कॉलनी, बळीराम देसाई नगरमधील पाणीपुरवठा प्रश्न 8 दिवसात सोडवण्याचा नुसत्याच वल्गना केल्या, पण कारवाई ढिम्मच राहिली। म्हणूनच उपोषणाचं हत्यार अन्याय निवारण समितीनं आज उपसलं। या पार्श्वभूमीवर समितीच्या नेत्यांची भाषणं झाली। याबाबतचे रितसर निवेदन अध्यक्ष परशुराम बामणे, उपाध्यक्ष गौरव देशपांडे, सचिव पांडुरंग सावरतकर, सेक्रेटरी विजय थोरवत आदींच्या सहीने आजरा नगरपंचायत सीईओना दिलं गेलं। दरम्यान पाणी प्रश्न 25 मार्चपर्यंत तर अन्य प्रश्नही मार्गी लावण्याची लेखी हमी प्रशासनाने सायंकाळी दिल्याने उपोषण मागे घेण्यात आलं।